रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे. 7:30 वाजलेत, फक्त 10 मिनिट्स राहिलेत. तिचा आवाजच निघत नाही. आमचे एक्सपेक्टेशन्स काही वेगळे होते, पण व्ह्यू खूप भारी दिसतोय. पाऊस नाही म्हणून काय झालं. ज्याला फिरायला आवडतो तो कुठेही फिरतो. मैं बनूंगी करोडपती. स्मार्ट समजते काय? मी मोठी आहे आणि घसरगुंडी छोटी आहे. व्हॉट इज दिस? कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा. हा भी करता ना भी करता दिल मेरा दीवाना. हेलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. थंबनेलवरून कळलंच असेल मी कुठे चालली आहे. तर आत्ता 6:30 वाजलेत आणि रेल्वे स्टेशनला जायचं आहे. मी ऑटो केली आहे. मी इथून नळ स्टॉपपर्यंत ऑटोनी जाणार आहे आणि नळ स्टॉपपासून मेट्रोनी. मी ऑटो बुक केली आहे, पण ती यायला अजून 6 मिनिट दाखवतं आहे. सो मी मेन रोडला चालली आहे चालत. तिकडूनच ऑटो करेल, बिकॉज आता 7:45 वाजलेत आणि माझी ट्रेन आहे 7:45ची. सो 7:45पर्यंत 7:45च्या आधी तिथे पोहोचायचं आहे. गाईज, वी हॅव रिच्ड SNDT मेट्रो स्टेशन. मी ज्या ऑटोनी आले त्यांच्याकडे UPI स्कॅनर पण नव्हतं. मग त्यांनी मध्येच 5 मिनटं गाडी थांबवली आणि त्यांच्या मित्राकडून स्कॅनर घेतलं आणि ते स्कॅन केलं आणि तिथं मी पेमेंट करून टाकलं. सो तिथे माझे 5 मिनिट गेले आणि आता 7 वाजलेत. मी SNDT मेट्रो स्टेशनला आहे. कुणीच नाही आहे मेट्रो स्टेशनवरती. येणार आहे माझी मेट्रो. रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे. 7:30 वाजलेत, फक्त 10 मिनिट्स राहिलेत. प्लॅटफॉर्म 5ला जायचं आहे. मी वेळेत पोचलेली आहे मी वेळेत आणि माझी ट्रेन येऊन थांबली आहे. हे बघा, ट्रेन आलेली आहे. C1 इज माय डब्बा. C1 हा माझा डबा आहे, पण माझी फ्रेंड अजून आली नाही आहे. सो मी तिच्यासाठी थांबते. मी लास्ट टाईम जेव्हा आले होते रेल्वे स्टेशनला माझ्या रिलेटिव्सला सोडायला, तेव्हा मी एक शॉर्ट पण टाकली होती त्याच्या रिलेटेड. आणि तेव्हापासूनच मला फिरायला जायची खूप इच्छा होत होती. आणि फायनली आम्ही एक प्लॅन केला. मी सांगितलंच नाही तुम्हाला कुठे जाणार आहे. ऑफिशियली नाही सांगितलं. वेट सांगते. किती उशीर. पोचलेलो आहे लोणावळ्याला. सो गाईज, आम्ही पोचलेलो आहे लोणावळ्याला. आता कॅब बुक केली आहे आम्ही अख्खा दिवसभर फिरण्यासाठी. सो कॅबवाल्याला कॉल केला आहे, तो येईलच थोड्या वेळात. तर आता पहिले तर जाणार आहे आणि ब्रेकफास्ट करणार आहे, बिकॉज घरातून जेव्हा निघालं होतं तेव्हा काहीच खाल्लं नव्हतं. सो आता जाऊन खाऊन मग एक्सप्लोअर करणार लोणावळा. करायला थांबलो आता. इथेच बाहेर उडपी हॉटेल म्हणून आहे, तिथेच थांबलो. सो बेसिकच काय खाणार आहे. तिचा आवाजच निघत नाही. उत्तप्पा खाणार आहे आणि डोसा खाणार आहे. चालेल आहे आता नॉर्मल असं खा. गाईज, आमचा नाश्ता करून झाला आहे आणि आता आम्ही बघूयात पुढचा प्लॅन काय होतो. इथे नारायणी धाम म्हणून मंदिर आहे, आम्ही तिकडे आलो आता. सो गाईज, आता मंदिर बघून झालं आहे आणि कपडे वगैरे चेंज केलेत आम्ही. आता आम्ही नेक्स्ट पॉईंटला जाणार आहे. आता आम्ही आलो आहे मॅप्रो गार्डनला आणि ऊन आहे थोडंसं. आमचे एक्सपेक्टेशन्स काही वेगळे होते, पण ठीक आहे, जो है वो है. टिप आली आहे बघा. हे काका त्यांना सांगतात हाय करायला आणि हे सगळे लोक त्यांना हाय करतात. आता या व्हिडिओचं ते काय करणार आहेत माहिती नाही, बट हाय करतात. मला पण हाय करा. खूप ऊन आहे गाईज.
म्हणजे आम्हाला असं झालं होतं की जेव्हा आम्ही बुकिंग केलेलं तेव्हा असं वाटलं होतं की पाऊस असेल, बट बुकिंग कन्फर्म होतं त्यामुळे आम्ही कॅन्सल नाही केलं. इवन दो पाऊस नाही आहे तरीसुद्धा आम्ही म्हणलं की ठीक आहे यार, बुकिंग झालं आहे तर लेट्स गो. पण आहे ऊन बऱ्यापैकी. मॅप्रो गार्डनची फेमस स्ट्रॉबेरी. पाऊसच नाही आहे, बाकी सगळं छान आहे, फक्त पाऊस नाही. तो प्लास्टिकचा बॉल घेऊन त्याच्यावर मारायचा आणि ह्याच्यामध्ये पडला तर ते डॉल भेटणार. पण एक बॉल 150 रुपयाला आणि पाच बॉल 500. आम्ही फोटोज वगैरे काढलेत आता इथे आणि इथे ते आईस्क्रीम पार्लर आहे. सो आता आईस्क्रीम खातो कारण की खूप गरम होते. सो हे आहे ते, इथे आईस्क्रीम वगैरे मिळते आणि अजून बरंच काही ऑप्शन्स आहेत, सँडविच वगैरे. काय घेणार आहे आपण? काळे का दिसतो आपण? काळे दिसतो आपण. मँगो पल्प गर नाही, पल्प गर आणि पल्प एकच. अगं आपल्या मागून चालले पुढं लाईनमध्ये थांब. अल्फान्सो मँगो विथ क्रीम अँड आईस्क्रीम ऑर्डर केलं आहे. सो इट विल कॉस्ट अराउंड 396 रुपीज, म्हणजे 400 रुपीजचा आहे ऑलमोस्ट. तर आता तेवढंच खाणार आहे बिकॉज आम्ही सकाळी ब्रेकफास्ट केलेला आहे आणि एवढा वेळ नाही झाला आहे. सो तेवढा एकच खाणार आहे. जस्ट इमॅजिन पाऊस असता तर हे किती छान वाटलं असतं. आईस्क्रीम वगैरे खाल्ली आता मस्तपैकी. आम्ही आता जाणार आहे वॅक्स म्युझियमला चाललो आहे गाईज आम्ही. खूप ऊन आहे, अपेक्षेपेक्षा जास्त ऊन आहे. ती मला म्हणलीच होती ऊन असणार आहे, पण मी तिला वेड्यात काढलं. नाही हे ऊन चल म्हणलं ना. मेट्रो काय म्हणते, मॅप्रोमध्ये आलो आणि आतमध्ये आम्ही गेलोच नाही. म्हणजे ते असतं ना त्यांचं शॉप, त्या शॉपमध्ये आम्ही गेलोच नाही, काय बघितलंच नाही. फक्त आम्ही बाहेर टाईमपास केला, फोटोज वगैरे काढले आणि ते आईस्क्रीम खाल्लं बस. आतमध्ये जाऊन काय करणार आहे? आम्हाला माहिती आहे चॉकलेट्स वगैरे मिळतात, सिरप मिळतं आणि आम्हाला काही घ्यायचं पण नाही आहे. सो आम्ही फक्त फिरतोय. इथून किती लांब आहे वॅक्स म्युझियम? किती? 2 किलोमीटर फक्त. अच्छा 2 मिनिटात येणार आहे. बघा किती जवळ आहेत पॉईंट्स, एकदम जवळ चिटकून. पण पाऊसच नाही. ह्या ब्लॉगमध्ये मी नुसतं एवढंच बोलते की पाऊस नाही, पाऊस नाहीये. हा कुठला ब्रिज आहे दादा? मुंबई पुणे एक्सप्रेस. अच्छा हा आहे का? मुंबई पुणे एक्सप्रेस वे. म्हणजे आपल्या पुण्यात एवढी हिरवळ नाहीये, इकडे आहे. इथे तर एनिवेज पावसाचं प्रमाण तसं जास्त. किती छान दिसतंय बघ आकाश वगैरे. लोणावळा चिकी घ्यायची आपल्याला. महाराणा प्रतापगड असं प्रॉपर राजस्थानला आल्यासारखंच वाटतं. तिकडे पण असंच असतं ना सगळं. ते मिररवाले जास्त करतात ना तिकडे. वाव किती सुंदर केलं आहे. तर महाराज नरेंद्र मोदींच्या शेजारी थांबली आहे मी काहीच. अगं मी घाबरले. आता मला ते भूत बंगल्यात जायचंच आहे. हे बघ. ओ माय गॉड, डोळे झूम पण नाही होते हा कॅमेरा. कौन बनेगा करोड़पति? मैं बनूंगी करोड़पति. लॉक कर दिया जाए. यस. आता तुमने मिळत होते. ओ माय गॉड, बाहुबली, साक्षात बाहुबली. अरे अपने किंग शाहरुख खान. ही करीना आहे ना? हा सलमान आहे. असं का ठेवलंय सगळ्यांबरोबर त्याला? कसं वाटलं वॅक्स म्युझियम? छान आहे. 200 रुपये तिकीटच्या आहे असं बोलू शकतो. वर्थ इट आहे? मला नाही वाटलं. म्हणजे त्यांचं ऑफकोर्स त्यांचं आर्ट खूप भारी आहे, बट
एक 5-10 मिनिटातच आपण फिरून येतोय, चक्कर मारून येतो. त्यामुळे पण ठीक आहे, कधीतरी येतो आपण तर बघू शकतो. आर्टिस्ट लोक आहेत हां, ज्यांना आर्ट लोकांसाठी इट्स वर्थ. हां, ज्यांना आर्ट आवडतं, ज्यांना आम्हाला पण आवडतं, असं नाही आम्हाला आवडत नाही, पण छान आहे तेच की कधीतरी येतो आपण तर असं काही बघायला हरकत नाही. आणि छान होतं, म्हणजे लिटरली असं खरे वाटत होते ते जे होते ना, काय म्हणतात त्याला मूर्ती स्टॅच्यूज जे स्टॅच्यूज होते ना ते ॲक्च्युअलमध्ये रिअल वाटत होते. आम्ही आता आलो आहे टायगर पॉईंटला आणि व्ह्यू खूप भारी दिसतो आहे. आणि लास्ट टाईम जेव्हा मी टायगर पॉईंटला आले होते ना तर इकडे खूप जास्त पाऊस पडत होता आणि असं सगळे धुकं झाली होती. आता सध्या तसं नाही आहे, बट व्ह्यू खूप मस्त दिसतो आहे. हे बघा केवढं सुंदर दिसतंय. आम्ही लास्ट टाईम ना म्हणजे इथे जरी थांबलं ना ह्या जाळीच्या इथे तरी खालून एवढं वारं यायचं की असा माणूस आपोआप मागे सरकला जायचा आणि पूर्ण धुकं होतं. म्हणजे हे जे टेकडी वगैरे काय दिसतंय ना ते दिसतच नव्हतं त्यावेळेस. आणि एवढा मस्त व्ह्यू आहे हा, खूप छान वाटतं, व्हॅली असल्यासारखं एकदम. ना टायगर पॉईंटला टायगर पॉईंट का म्हणतात मला नाही माहिती. टुरिस्ट आलेले आहेत तिकडे, या पॉईंटला आहे गर्दी. आणि असे बाजूला ना ते भेळवाले किंवा कॉर्नवाले असे शॉप्स आहेत. मग ते पावसाळ्यात जास्त मजा येते खायला. आता तर गरम होतं आहे तर एवढं काय मजा येणार नाही. ॲक्च्युली काय झालेलं ना, आमच्या ह्या ट्रिपचं जे प्लॅनिंग होतं ते एक 10 दिवसांपूर्वीच झालेलं. आणि आम्ही सगळे काय बोलतात ट्रेनचे तिकीट्स वगैरे काढून ठेवले होते. आणि आम्हाला वाटलेलं की पाऊस येऊन जाईल ना, आता आज 15 जुलैनंतर युजली असतो पाऊस, बट 15 जुलै उलटून गेला आहे तरी पाऊस नाही आहे. पण असं होतं की यार आता प्लॅन बनला आहे तर कॅन्सल कशाला करायचा, म्हणून मग आम्ही आलो. आणि फक्त एवढंच होतं की आमचा स्टे होता, म्हणजे आम्ही 2 दिवस फिरणार होतो, बट पाऊस नव्हता त्यामुळे आम्ही आमचा स्टे कॅन्सल केला आणि आम्ही 1 डे रिटर्न ट्रिप करायची ठरवली. पाऊस नाही म्हणून काय झालं, ज्याला फिरायला आवडतो तो कुठेही फिरतो. मला आवडतो, मी उन्हातही फिरेल, मला काही प्रॉब्लेम नाही. भजी खालो गाईज, धूप में भजी खाऊ. एटला आम्ही आज फाट्यावर सोडलं, आज आम्ही सगळे खातोय. गाईज वी आर डन विथ टायगर पॉईंट. खाली एक गार्डन आहे, सो आम्ही तिकडे जाऊन बसणार आहे थोडा वेळ आणि त्यानंतर बघूयात लंचला जाऊ. कितीला आहे पहिलं सांगा. किती? 30. 20ला द्या. व्हिडिओ यूट्यूबला दिसणार, तुम्ही खरंच दिसणार आहे बघा. ती व्हिडिओ करते. काय नाव काका तुमचं? रमेश कडो. कुठले तुम्ही, इथलेच का प्रॉपर? नाही, नसरापूर. नसरापूर हो. पण घर इथं असेल ना? घर इथे. आणि कुठं बनवता कुल्फी? इथं फोंडगेवाडी. अच्छा, काकाने आपल्याला 10-10 रुपये डिस्काउंट दिलाय. तुम्ही बनवता स्वतः? हां, थँक्यू काका. आता मी ट्राय करते. छान आहे का? छान आहे. 30 रुपयाला देतो, पण तुम्ही आता 30 रुपयाला देतात काका, पण आमच्यासाठी त्यांनी 10-10 रुपये डिस्काउंट केलं. कुठलं गार्डन आहे हे? रायरोड उद्या. कुठलं? रायरोड उद्या. रायरोड म्हणून गार्डन आहे इकडे भुशी डॅमपासून खाली आल्यानंतर. आणि तुम्ही इथेच असता विकायला? मग हे काका इथेच असतात विकायला, तर तुम्ही कधी आले तर काकांकडून नक्की कुल्फी खा. थँक्यू. तुम्ही एवढे कष्ट घेता आम्हाला सांगितले, त्यामुळे आम्हाला नको वाटतंय. तुम्ही 60 रुपये घ्या. गाईज असं हे गार्डन आहे आणि छान आहे. म्हणजे ॲक्च्युली आम्ही उन्हापासून बचाव करण्यासाठी इथे येऊन बसलो, पण ॲक्च्युअलमध्ये छान आहे गार्डन. लहान मुलांना खेळायला घसरगुंड्या वगैरे आहेत. हे काय आहे गं?
हां पझल गाईज इथे पझल पण आहे. मी खेळू का पझल? आम्ही हा गेम खेळतो आता. काय म्हणतात त्याला? क्रॉस काय म्हणतात माहित नाही. मराठीमध्ये मला माहिती. मराठीत काय म्हणतात? फुली गोळा. फुली गोळा खेळतो आम्ही. चला लेट्स स्टार्ट. लेट्स स्टार्ट. तूच पहिले. तुझं फुली का गोळा? हां माझी फुली. दिस इज कन्फ्युजिंग. हां ठीक आहे मला झेपलं. स्मार्ट समजती काय? पचका झाला. ते एका जागी थांबतच नाहीये असं हे होतं. अगं केवढी आहे गं ती? नाही बसत ह्याच्यात मी. हे खूप छोट आहे. बसत तू. मी छोटी मी मोठी आहे आणि घसरगुंडी छोटी आहे. घसरगुंडी लहान मुलांची आहे, ॲडल्ट मुलांची नाही आहे. त्यामुळे मी नाही बसत आहे. गाईज अन्नपूर्णा म्हणून हॉटेल आहे इथे लोणावळामध्ये, प्युअर व्हेज. तिथे आलो जेवायला आता आणि जास्त भूक नाही आहे. सो फक्त पनीर क्रिस्पी ऑर्डर केलं आहे आणि व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आहे. आता हे खाणार आहे आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही खंडाळा फिरायला जाणार आहे. व्हेज क्रिस्पी नाही आहे, सॉरी पनीर क्रिस्पी. खंडाळा लेकला आलो आता आम्ही आणि थोडा थोडा ना पाऊस पडतो आता, एकदम बारीक असा. तर खूप छान वाटलं. हे खंडाळा लेक आहे आणि खूपच सुंदर आहे. म्हणजे छोटूसाच लेक आहे आणि आता थोडंसं पाऊस नाही आहे त्यामुळे पाण्याची पातळी कमी आहे. बट खूप जास्त असं फोटोजेनिक स्पॉट आहे हा. इथे फोटोज व्हिडिओज खूप छान येतील. आणि हे जे व्हाईट कलरचं साईडला केलं ना त्यांनी वॉक थ्रू, तर तो पण खूप छान वाटतं. असं एकदम फिल्मीवाला व्हाईब आहे. त्यांनी जस्ट इमॅजिन की ते पाऊस पडत असेल आणि आपण आलो आहे फिरायला, तर ते किती भारी वाटेल. हा स्पॉट एकदम फोटोजेनिक आहे. तर तुम्ही कधी इकडे आले तर नक्की या आणि नक्की व्हिजिट करा ह्या स्पॉटला. आता आम्ही खंडाळ्याच्या गार्डनमध्ये आलो आहे. या गार्डनचं नाव तर काही माहीत नाही, बट तिथे खंडाळा पॉईंटला वरती आल्यानंतरच आहे हे. आणि पुढे गेल्यानंतर असा व्हॅलीचा व्ह्यू दिसतो इकडून. तुमचे मित्र गाईज. हा व्ह्यू बघा केवढा सुंदर आहे. झूम नाही होतं, एकच मिनिट. हा व्ह्यू बघा केवढा मस्त आहे. म्हणजे असं वरती डोंगर आणि खाली रस्ता येतो. हा असा खूप सुंदर दिसतंय यार. जुलैमध्ये आम्ही लोणावळ्यात आलोय, खंडाळ्यात आलोय आणि ऊन बघा मागे, ऊन बघा. व्हॉट इज दिस? कुठे नेऊन ठेवलाय भारत माझा? कुठे गेला पाऊस? हा भी करता ना भी करता दिल मेरा दीवाना. हा हे सनसेट पॉइंट. सनसेट पॉइंटकडे आम्ही चाललो आता. खूप सुंदर दिसतंय म्हणजे हा रस्ता, झाडं वगैरे आणि समोर डायरेक्ट व्हॅली. व्ह्यू बघा गाईज. हे ठेले नसते तर अजून भारी दिसलं असतं. चिक्की घ्यायला आलो आम्ही. तुम्हाला पाहिजे चिक्की? तुमच्यासाठी घेऊन येऊ चिक्की? कॉमेंटमध्ये करा, मी सगळ्यांना घरी पार्सल पाठवते. एवढं भिन्न भिन्न प्रकारच्या चिक्क्या आहेत. काय चिक्क्या घेतल्यात मी? 870 150 का 280 मी या दुकानातून चिक्की घेतली आहे. एक मिनिट मी दाखवते. काय नाव आहे? काळेकर चिक्की. सो इथून घेतलं आहे आणि ठीक आहे. म्हणजे टेस्ट चांगलीच होती. मदनलालवाली नाही आहे चिक्की ही, काळेकर चिक्की आहे. सो
घेऊ शकता तुम्ही पण इथून आणि हे लोक डिस्काउंट वगैरे पण देतात. सो आम्ही आता आलो आहे परत लोणावळा रेल्वे स्टेशनला आणि आमचं फिरून वगैरे झालं आहे. त्याने अख्ख्या दिवसाचं जे रेंट होतं कॅबचं ते 2400 रुपये घेतलं दोघी जणींचं आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोणावळा खंडाळा असे सगळे पॉईंट्स फिरवले. आम्ही 6:30लाच पोचलो आणि आमची ट्रेन आहे 8:30ची 8:20ची ॲक्च्युली. सो आता आम्ही 2 तास बसून इथे टाईमपास करणार आहे. 8 वाजलेत आणि आम्ही अजून लोणावळा रेल्वे स्टेशनवरतीच आहे. किती शांत दिसतं बघा रात्री. असं वाटतं रात्रीचे 10-12 वाजलेत. सो गाईज माझ्या एका फ्रेंडने मला कॅमेरा दिला होता ब्लॉग्स करण्यासाठी, म्हणजे वापरण्यासाठी दिलेला. सो मी आज ना जे पण शूट केलं ते कॅमेरामध्ये पण थोडंसं केलं आणि माझ्या फोनमध्ये पण थोडंसं केलं. सो पीपल आर व्हेरी काइंड आणि लोक तुम्ही काही चांगलं काम करत असाल तर ते सपोर्ट पण करतात. आणि अशी बरीचशी उदाहरणं माझ्यासोबत पण घडली आहेत की ज्यांनी माझे ब्लॉग्स बघून मला कॉम्प्लिमेंट केलं आहे किंवा ॲटलिस्ट त्यांनी मला असं छोटं पुश केलं आहे की अच्छा तू जे पण करते ते छान करते. सो असं तुमच्याकडून जेव्हा मला कॉम्प्लिमेंट मिळते तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं आणि असेच माझे ब्लॉग्स बघत राहा. काहीच मी पुण्यात पोचली आहे आणि 10:15 वाजलेत. आत्ता मी मेट्रो स्टेशनला आहे आणि मला घरी जायला अजून 1 तास तरी लागेल. सो असा होता माझा अख्खा दिवस आणि मजा आली. 1 डे रिटर्न थोडंसं हेक्टिक झालं बट ठीक आहे, काय हरकत नाही, मस्त मजा केली. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीनच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.